जय सद्गुरू मंडळी, मी रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर मंडळी, आज बनवणार आहे मी मस्त अशी गावरान गवारची भाजी. त्याच्यामध्ये मी मस्त असा बटाटा टाकून ही भाजी बनवणार आहे. तर ह्या शेंगा मी अशा खोडून घेतल्यात. तर इथे पाण्यामुळं ह्या शेंगा अशा काळ्या झालेल्या आहेत. सारखा पाऊस पडत आहे, त्यामुळं ह्या शेंगांना असं काळपटपणा येतो. तर आता मी इथं शिजत घातले, त्यामध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे. आता इथे शेंगा आपल्या शिजतो इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे. इथे शेंगा आपल्या आता शिजून झालेल्या आहेत. एकदम असं मस्तपैकी शिजताना एकदम थोडं मीठ आणि पाणी एकदम थोडंच टाकायचं, म्हणजे आपले कुठल्याही शेंगा एकदम पटकन शिजतात. तर चला, इथे कांदा, बटाटा, कोथिंबीर आणि लसूण असे मी घेतलेलं आहे. लसूण मी इथे कढईमध्ये ठेचून घेतलेला आहे. त्यामध्ये मी तेल घातले आणि तेल मस्त गरम झाल्यानंतर इथे कांदा आणि बटाटा घातलेला आहे. तर ही गवार आणि बटाट्याची भाजी तुम्ही एकदा करून बघा. डब्यासाठी सुद्धा खूप छान अशी भाजी आहे ही. आणि बटाटा घालून गवार इतका भारी लागतो ना, खूप टेस्टी लागतो. तर या पद्धतीने एकदा बनवून बघा, अशी गावरान गवारची शेंग आणि बटाटा. तर इथे बटाटा आता तेलामध्ये मस्त असा परतून घेतलेला आहे. कढीपत्त्याची मी 5-6 पानं घातलेली आहेत. त्यानंतर इथे हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे. यामध्ये तुम्ही धना पावडरसुद्धा घालू शकता. तर इथे आता मसाल्यांमध्ये आपण मस्त बटाटा कांदा परतून घेऊया. त्यानंतर इथे शिजलेला गवार घालून घेऊया. शिजलेला गवार घालून घेतल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर मंडळी, इथे आता गवार असा चांगला परतून घ्यायचा आहे. आपला गवार चांगला परतल्या गेल्यानंतर इथे थोडं मीठ घालायचं आहे. अगोदर मी शिजताना मीठ घातलेलं होतं. नंतर आपण थोडं चवीनुसार मीठ घालून 2 मिनटाकरता झाकण ठेवलेलं आहे. आता इथे 2 मिनटं आपले झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, इथे शेंगदाण्याचा जो कूट होता तो मी टाकून घेतलेला आहे. आणि आता इथे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला किती शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही जास्त कमी करू शकता. इथे आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. बटाटा अजून आपला थोडा शिजायचा बाकी असल्यामुळे इथे आपण आता 2 मिनटं झाकून ठेवूया. त्या अगोदर थोडी मस्त फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे परत मी 2 मिनटाकरता झाकण ठेवणार आहे. 2 मिनटं आपली झालेली आहेत. पाहू शकता तुम्ही, चमचमीत अशी मस्त गवार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर अशी ही चमचमीत गवाराची भाजी सुक्की खायला खूपच भारी लागते, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर. एकच नंबर. तर चला, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.